तर जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? अखेर तो दिवस उजाडला गणरायाच्या येण्याचा आणि आज आहे आपल्या घरी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा. आणि मी आहे माझ्या कोकणातल्या घरी चिपळूणमध्ये आणि चिपळूणमधला गणेश उत्सव सांगायला नको तुम्हाला, तर न सांगता तुम्हाला दाखवायला मला आवडेल. तर चला मंडळी, बघूया संपूर्ण तयारी कुठपर्यंत आली आहे आपल्या ह्या आजच्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. तर मी मंगलदारात होतो आणि मंगलदारातनं कौस्तुभ बघा आंघोळीची तयारी करतोय. तर पुढे जाऊया, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेच. संपूर्ण अशी घराला सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि बाय प्रियंका रांगोळी काढते. यावेळी डायरेक्ट फिक्स रांगोळी काढते कलरने फटाफट फटाफट. येस, रांगोळी पण काढणार आहे. आणि घराला पताक्यांची सजावट बाबांनी आणि काकाने करून ठेवलेली आहे संपूर्ण. ही बघा, भारी अशी सजावट झालेली आहे संपूर्ण घराला. ही झाली घरची सजावट. आपण थोडंसं आता आतमध्ये जाऊया. आणि काका डेकोरेशनची तयारी जो करत होता, तर त्यामुळे थोडीशी राहिलेली लाइटिंगची जी आहे ती तयारी संपूर्ण काका करतोय. यावर्षीचा देखावा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील अपलोड करणार आहे, त्यामुळे तो देखील बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. इकडे बघूया काय तयारी चालू आहे. बाबा देवपूजा करत आहेत. बाप्पाची पहिली पूजा होईल म्हणजे आपल्या देवघरामध्ये, नंतर मग गणपती बाप्पाची पूजा करू. इकडे स्वयंपाकघरामध्ये धावपळ आहे संपूर्ण. देवाचे सगळे धुवून ठेवलेले आहेत सगळं. आणि थोड्याच वेळात आपल्याला उकडीचे मोदक देखील खायला मिळणार आहेत. आणि आज माझा उपास आहे खरं बघायला गेलं तर. मी गणपतीची पूजा झाल्याशिवाय खात नाही. जास्त काढू शकतेस तिथे? हा काढ ना, चालेल. गणपती बाप्पाची गाणं दूरनं जेव्हा कानावर पडतात ना, तेव्हा तो एक जो फील आहे तो खरंच खूप वेगळा आहे. आणि मी प्रयत्न करणार आहे 10 दिवस रोज आपला ब्लॉग टाकण्यासाठी. तर नक्कीच बघा. आणि आता बाकीची तयारी करतो. गणपती बाप्पाला आणायला जाताना तुम्हाला भेटतो. मी आमच्या गणपतीला आणायला जातोय आता. मी हर्षदा खूप रेडी झालोय. आणि ही बघा स्पेशल रांगोळी काढलेली आहे, साळुंक्यांचा गोड गणपती. तर चला निघूया. सगळ्यांनी सेम कपडे घातलेले आहेत. मोरया. आपली कार्यशाळा इतकी अशी काही लांब नाही आहे, जवळ आहे. तर आपण आपल्या कार्यशाळेत जाऊया. आणि यावेळी आपण सगळ्यांनी सेम कपडे कॉस्ट्युम घातलेला आहे, बघू शकता. हे बघा सेम कलर, माझा कलर देखील तुम्ही बघत आहे हर्षदा. आणि यामागचे परिश्रम प्रियंकाने घेतले आणि ब्रँड इन हँडने स्पेशली आपल्यासाठी हे बनवून दिलेले आहेत. तो पण बघ, त्याला पण गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मंगल मूर्ती मोरया, मोरया, मंगल मूर्ती मोरया, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बोला गणपती बाप्पा मोरया, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, बोला गणपती बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती. तर गणपती बाप्पा आपल्याकडे आले आहेत आणि आता गणपती बाप्पाची नजर हर्षदा काढते. गणपती बाप्पाची सगळ्यांची मंगल मूर्ती मोरया, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे,
मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पा फायनली आता आपल्या घरामध्ये येत आहेत, घरामध्ये आलेले आहेत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती 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 बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गणपती बाप्पा हे आपल्या देवाऱ्याच्या समोर ठेवतात आधी. तर देवाऱ्यासमोर गणपती बाप्पांना ठेवलेला आहे आणि हा आहे जो मखर संपूर्ण सजलाय. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या ठेवायच्या. तर मंडळी मी आता बाकी तयारी जी आहे आपल्या आरतीची ती तयारी कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मंगल मूर्ती. आणि आता गणपती बाप्पा आपल्या मखरात विराजमान होत आहेत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला. तयारी करून झालेली आहे. आपला गणपती बाप्पा मकरात देखील विराजमान झालेला आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तर आपण बघू शकता बाबांनी इथे नारळ ठेवलेला आहे. हा जो नारळ आहे तो नारळ म्हणजेच कोकणामध्ये गणपती मानला जातो, पाण्याचा विडा ठेवला जातो. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहेच, पण त्याचप्रमाणे हा देखील नारळ आहे. या नारळावरती पूजा केली जाते आणि संपूर्ण देखावा असा आहे. तर समईची पूजा. ओम गुरुदेव दत्त स्वामी समर्थ गुरु गणपती बाप्पा तुमच्या ज्या वेळी आपली सेवा करायची ते आपले कर्ज त्याच्यात काय चाल चूक असेल माफ करा, चुकाचा वाटा द्या, सुखपती द्या, सांभाळ करा. आपलं जे काही वेळी वाकडी सगळं काही पूजा करत असताना आज आपले तुमची स्थापना करत असताना काही जे चूक होत असेल तर माफ करा, चुकाचा वाटा द्या, सुखपती द्या. तुझी आपल्या प्रथम हे करून तुझी आपली जी काही वेळी वाकडी सेवा करतोय ते मान्य करून घ्या. त्याच्यात काय चाल चूक असेल माफ करा, सुखपती द्या, सांभाळ करा. ओम नमः. वेळ झाले. गणपती गजानन महाराज की जय. जय देवा गणपती महाराज. तुम्ही आपली जे काय वेळी वाकडी सेवा करत असताना काय चुक होते असेल माफ करा, चुकाचा वाटा द्या, सुखपती द्या, सांभाळ करा. आपली वेळी वाकडी सेवा करत असतो गुरुदेव दत्त पंढर स्वामी समर्थ गुरु माऊली दया गुरुस्वामी वेरी भवानी साळवे स्वामी सरतो गुराच्या तो मुळाच्या मागे महापुरुष राठीकडे किलुंगा पांढरीच्या मजवाल की रविवार अडीमाले वाडीमाले मुलांकी मागे मागे संपूर्ण तोडाच्या रोगावर सुखाचा वाटा दे, सुखपती. आता सगळीजण गणपती बाप्पासाठी मोदक बनवत आहेत. तर चला आपण त्यांना भेट देऊया. कसे बनतात मोदक ते बघूया. तर ही बघा, ही संपूर्ण टीम आहे आमची जी मोदक बनवते. आणि हे बघा एवढे मोदक बनवून झालेत वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळे काही त्याच्यामध्ये शिकतायत आता. येस. रानू बघा आमची डायरेक्ट साचा विषय नाही. हर्षदा शिकते. मस्त गोड गणपतीसाठी गोड छोटूसा मोदक बघा. आणि साहिल स्पेशली खूप छान बनवतो. आम्ही खास मागवून घेतले साईला का बोलवलं इकडे शिकायला. त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काहीतरी करणार आहोत. म्हणजे नेक्स्ट इयर आम्हाला स्वतः आम्ही साईच्या घरची बनवायला जाऊ म्हणून. मी देखील ट्राय करणार आहे आता मोदक बनवायला. हा हो तीन सुरू करा. सो आपण आता मोदक बनवायला सुरू करतो आपल्या गोड गणपतीसाठी. पीठ घ्यायचं आणि साहिल आपल्याला प्रशिक्षण देतोय की कशा प्रकारे. माहित नव्हता कसा होणार आहे. लेट्स ट्राय. 4 बोटं खाली लावा आणि 4 बोटं आणि बोल. अरे ते झालं 4 बोटांनी आता गोल 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 फिरवायचं. चपाती करतोयस तू. बघतोय. असं फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा. येणार चपाती किती पडवतो प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि आपला गोड बाप्पासाठी हा माझा नाव खरं झाला पाहिजे. 4 बोटं फिरवायचं. खाऊन टाका असंच मस्त बनवलं रे सारण. आणि आता आपल्याला घ्यायचंय सारण. आपली चपाती झाली आणि त्यांच्याशी वाटी झालेली आहे.
की माझी पण वाटी झाली Yes. छोटी वाटी आहे पण. पीठ टाकले जरासं. ते चाळत झाले ठेव का रे बघूया आता. तीन. ओके 3 बोटं पीठ हा मध्ये टाकायचं दोन बाजू बाजूने ते पाहिजे मला कळ्या काढायच्या आता. अरे ते टाक. चिटकू चिटकू चाळण झाली का रे ऐक. साईडून पोळी हे घेऊया बघ. अरे असं आणि अशा या बारीक बारीक कळ्या कळ्या काढायच्या. स्वप्नील कळ्या काढण्यात एक नंबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाकळ्यांचा मोदक मी आता रेडी केलेला आहे. आणि काय करायचं साईड प्रेस करायचं जवळ घ्यायचं ते सगळ्यांना. तर गोल होते. वेळ आलेली आहे जवळ घेऊन त्यांना. गोल गोल फिरवायचे. प्रियंकाचा बघ, प्रियंकाचा झाला तो स्टार स्टार झालेला आहे प्रियंका आणि स्टार आहे मी, त्यामुळे मी स्टार मोदक केलेले. हर्षदा बघा, हर्षदा रेडी. हर्षदा एक ट्राय करते आणि प्रेस करते. वा हर्षदा देखील. हर्षदा बघ, करा फटाफट करा हर्षदा पण छान आले. साच्यावाली कंपनी. साच्या काहीतरी नवीन ट्राय साईडचा काय भारी झाला बघा. आणि हा बघा आपला मोदक रेडी झालेला आहे. आपला मोदक रेडी करून झालाय. आता बाकीच्या मोदक रेडी करू द्या. हा बघा पिऊचा मोदक आणि हर्षाचा मोदक रेडी होता आता. आणि आता हे मोदक उकडायला जातील. आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया तोपर्यंत. चला ही रांगोळी भरली. आणि खास म्हणजे आहे सोनवेल आणि तिरडा. सोनवेल तिरडा हा कोकणामध्ये गणपतीमध्येच येतो स्पेशली. आणि ह्या फुलांचा आज खूप मान आहे सोनवेल तिरडाचा. गणपतीला हे सोनवेल तिरडा घालतात आणि घालण्याची एक विशेष पद्धत आहे. तर ती पद्धत म्हणजे असा सोनवेल आणि तिरडा थोडासा घ्यायचा असतो आणि हाताची जी असे क्रॉस करून गणपतीला घातले जातात. असे आडवे करून गणपतीला वाहिले जातात. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. हे गणपती बाप्पा गजानन वक्रतुंडा बालचंद्रा, तुझं जेव्हा मखर बनवताना आमच्याकडनं काहीही चुकी झाली असेल तर ती आम्हाला माफ कर. तसंच आपल्या सगळ्या वायटी फॅमिलीला, आपल्या संपूर्ण फॅमिलीला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आयुष्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. आणि आता आपण बघूया मोदक कुठपर्यंत तयार झालेले आहेत आपले. वा काय वाफ येते बघा. मोदक खूप भारी वाटत आहेत. चेक करतोय साहिल. झालं झालीत काय? हो 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 कसला. तर प्रियंका देखील आता गणपती बाप्पाच्या पाया पडते. आणि स्पेशली प्रियंकाने C3 क्रिएशनचे जे मोदक आहेत आपले, ते मोदक आपल्या बाप्पासाठी घेऊन आलेली आहे. चला आमची राणूबाई आता पाया पडते. शेळ्यांकडनं आणली ना. हो गणपती बाप्पा. तर मंडळी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि जसा गोड मोदक आता मी खाणार आहे. मग मोमोज किती खावा, पण उकळीचे मोदक एक सुख आहे. खूप भारी झाले. तर मंडळी मी मोदकाचा आनंद घेतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.